अजूनही छोट्या छोट्या गावांमधनं अशी प्रभात फेरी असते. त्याच्या अगोदर पण आम्ही बघितलं. रामधून म्हणतात. मला सेपरेट रूम दिली होती 7 जणांसाठी. लाड होते. डोंगरे महाराजांच्या आश्रमातनं आता आम्ही निघतोय. आज लवकरच आमचं आवरलंय. एवढ्या दिवसांमध्ये पहिल्यांदा इतक्या लवकर आम्ही निघतोय. सत्यनारायण मंदिर आहे, आता बंद आहे. ते काम चालू आहे. चैतन्य महाप्रभू. हँड ग्लोव्ह मुळे ते होत नाही टच. मनोजन्मरुदुतिल्लवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं मानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज शनिवार आहे आणि पंचमुखी मारुतीचं दर्शन झालंय सकाळी सकाळी. रुद्रेश्वर आणि शूलपाणेश्वर मंदिर. नर्मदे घाट. हा, इथं रुद्रेश्वर आणि शूलपाणेश्वर म्हणून महादेव मंदिर लागलेलं असतं. रुद्रेश्वर आणि शूलपाणेश्वर. मंदिर दर्शन करण्यासाठी आलोय. 2 मंदिरं झाली. तर रामाच्या मंदिरात आलं तर मैयाचं दर्शन झालंय. त्याच्या शेजारीच राम मंदिर आहे. रामनु मंदिर. रामनु मंदिर. नमा तुळजा भवानी मंदिर. ओम शिवशंकरा काशीश्वरा विश्वेश्वरा तारकेश्वरा हरी काशीश्वरा. दत्त महाराजांचं मंदिर. आणखी एक प्राचीन शिवमंदिर मिळालं. नर्मदे हर मैया. नाम क्या है मंदिर का? केदारेश्वर. 2 3 4 5 शिवलिंग. खूप प्राचीन आणि भूतनाथ महादेव मंदिर.
याच्या किनारी इकडे स्मशान आहे म्हणतात. आम्ही वाटत शोधून शोधून तिकडे चाललोय. ही प्राचीन शिवलिंग आहेत. ही तीर्थ इथे दर्शन नाही केले तर काय उपयोग त्या परिक्रमेचा. निसर्गातून जावं लागतं. मैया किती सुंदर दिसते. सिन्नर शहरामध्ये खूप खूप प्राचीन शिवलिंग आहेत. त्यामुळे आम्ही आजचा दिवस सकाळची वेळ त्यासाठी राखून ठेवली. काल मालसरमध्ये आम्ही तिकडची मंदिरं केली. नाहीतर शॉर्टकटने इकडे आम्हाला आला असतो 5 किलोमीटर वाचले असते, पण दर्शनं नसती झाली. काल तिकडे मुक्काम करून मैयाने आमचे किती लाड केले. स्पेशल रूम दिली विथ अटॅच बाथरूम. तुमचा उद्देश चांगला पाहिजे, बस सगळं चांगलंच होतं. गरम पाणी आंघोळीला मिळालं, अजून काय. दूध पापेश्वर महादेव. दूध पापेश्वर महादेव. चंद्रबिंदी शिवलिंग म्हणतात त्याला. स्वयंभू पिंड, त्याच्यावर चंद्र आणि बिंदी आहे. दिवसांनी मैयाच्या पात्रामध्ये स्पर्श करायला मिळतोय. मैयाच्या किनारी खूप कमी ठिकाणी रस्ता आहे. हा घाट गावामध्ये चाललाय. सिन्नरच्या वरती देवालय आहेत. आम्ही तिकडच्या मंदिरापासून मैयाच्या कडेकडेनीच चालत आलो. थोडंसं मैयाच्या कडेने चालायला. पाण्याच्या पुरामुळे वाहून गेलेले अवशेष. मल्हारेश्वर इथूनच आपण पुढून वरती जायचंय ना. भोगेश्वर महादेव. नाही तसल्या अंगात नाही पडते. चॅलेंज केला येण्यात जातो. भोगेश्वर महादेव मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 3 शिवपिंडी आहेत. कोटेश्वर महादेव. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मोक्षीयमामृताम्. शिवपिंडीवर नॅचरल डिझाईन आहे. हे असे डिझाईन्स असतात ओरिजिनल. चंद्रबिंदी किंवा असं नाव काहीतरी म्हणतात. हे असाच दगड असतो. श्री गणपती मंदिर नर्मदा परिक्रमा वास्तव्य केले अन्नक्षेत्र. नर्मदे हर.
खूप सुंदर सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. रिद्धी सिद्धींच्या बरोबर सिद्धिविनायक आहेत. किती सुंदर आहेत. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः. श्री नारायणेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. श्री निष्कलंक महादेव. मी मगाशीच आल्याला ना ते काढून बघितलं. रिद्धी आणि सिद्धींच्या खाली पायाशी शुभ आणि मी लाभ म्हणलं यांना की आहेत. एवढं सगळं आतमध्ये एवढं सुंदर येतं आणि मी झाकून ठेवलं. करायचे का उघडे ब्रह्म गणपती महाराज? हो ना नाही त्यांच्या आणि अंगावर काहीतरी असलं तर इकडचं काढगं आहे ना इकडचं ह्या साईडला इकडचं पण काढ. आहे. तसे करायचे उघडे बंद होतं. इकडे कोणतरी देवी देवता असल्यासारखं आहे. होय. पण मला ही मूर्तीच फार आवडली. आणि सोंड काय दाताने धरली का काय असं कळत नाहीये. दाताला गुंडाळल्यासारखं वाटते ना? नाही नाहीतरी आहे तर मग तेच करतो. अंबे मागची मूर्ती सुंदर पैकी. नारायणेश्वर महादेव. तर गावामध्ये खूप प्राचीन घरं आहेत. लाकडी कोरीव काम त्याचं इतकं अप्रतिम आहे. खूप सुंदर आहे. आणि ते इतकं टिकलं आहे. ते कुठला लाकूड आहे माहीत नाही पण खूपच सुंदर आहे. युरोपमधल्या गल्ल्यांमधनं फिरल्यासारखं वाटते. इतके सुंदर घरं आणि ते जोडणारा पूल. इथे तर मला युरोपचीच आठवण आली. अवधूत निवास. नर्मदे अशी बरीचशी पडझड पण झाली बऱ्याच घरांची दुर्लक्षित. कारण पाणी चढतं ना. 23ला तर पूर आला होता. तेव्हा बऱ्याच घरांचं नुकसान झालं असणार आहे. ज्वालेश्वर महादेव. ज्वालेश्वर महादेव. असंच घ्यायचं हाताने. स्वयंभू शिवलिंग. हरे कृष्ण. मार्कंडेश्वर महादेव मंदिर. राम मंदिरातल्या मैया आम्हाला दाखवायला आल्यात. कारण गल्ली बोळात खूप मंदिर आहेत. त्यामुळे ते स्वतःच आल्यात आमच्याबरोबर मार्गदर्शक. मारुती आहेत. मारुती राया. मारुती राया आहेत. इथे पण समूह आहे. 3 छोटी छोटी शिवलिंग आणि हे मार्कंडेश्वर महादेव.
ते अजून एक छोटस आहे. एकूण 1 2 3 4 5 शिवलिंग आहेत. ते साखळीमुळे ते परत श्री विठ्ठलनाथનું मंदिर भुसाफळी या शिनोर गावामध्ये वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी चातुर्मास केलेले हे ठिकाण आहे. इथे विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि सत्यभामा दोघांसकट, रुक्मिणी आणि सत्यभामे सकट असं मंदिर आहे हे. चातुर्मास करण्यासारखंच गाव आहे. खूप सुंदर. बरेच जण येतात चातुर्मास करायला. रुक्मिणी आणि सत्यभामा. पंढरपुरामध्ये देगलूरकरांकडे थांबायला लागतं, तरी पण मी महाराजांची आज्ञा घेऊन एक चातुर्मास नक्कीच करणार आहे. श्री वासुदेव निवास या ठिकाणी स्वतः टेंबेस्वामी राहिले होते. जैन मंदिर आहे. आणि आम्ही असं अजून एक बघितलं ज्या गावांमध्ये की पक्ष्यांसाठी घरटं केलेलं असतं मनोऱ्यासारखं. खूप सुंदर, किती छान केलंय. महालक्ष्मी मंदिर पण हे पुराणकालीनच आहे. याच्या मुखवट्यावरूनच कळतंय ते प्राचीन आहे. नवरात्रात होत असेल. दुर्गा देवी अंबा माताचं मंदिर आहे. अंबा माताનું मंदिर, शेरावाली म्हणतो आपण ते. आता हे कोणतं मंदिर आहे? ते आनंदेश्वर मंदिर. आनंदेश्वर. मैयाच्या किनारी किती सुंदर. बांधकाम चाललंय ना, हां, ते नर्मदा मैयाचं मंदिर. अच्छा. हां, आनंदेश्वर महादेव. आणि शेजारी बांधकाम चाललंय ते नर्मदा मैयाचं मंदिर चालू आहे बांधकाम. समोरची दोन आनंदेश्वर आणि हरिहरेश्वर ही दोन शिवलिंग आहेत. हरी आणि हरेश्वर, हरेश्वर हरेश्वर. हे आनंदेश्वर महादेव. किती सुंदर स्वयंभू पिंडी आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नर्मदा मैयाच्या जीर्णोद्धाराचं का चाललंय मंदिराचं. गावापासून आम्ही चालत चालत आलो. मैयाच्या कडेनं हे एक मंदिर आहे, रोहिणेश्वर महादेव. मैयाच्या काठाचं मंदिर. इथे वाघ आहेत. इथे व्याघ्राची मूर्ती आहे. रोहिणेश्वर महादेव, मल्लिकेश्वर.
तिथे आहे ना ते नर्मदा मैयाच्या तिथे वस्ती हा असं म्हणजे रोहिणेश्वर. श्रीकृष्णाची आत्या बलरामाची, श्रीकृष्णाची आत्या का मावशी काय? शंकराची बायको नाहीये, चंद्राची बायको रोहिणी. नक्षत्र जे आहे हा, रोहिणी नक्षत्र. रोहिणी त्याची प्रिय बाई. तिने तपश्चर्या केलेलं स्थळ. अरे तिथं भगवानची देणी भगवानची लावतात. चंद्राच्या पत्नीने शापमुक्तीसाठी, तिला क्षयरोग झाला होता, त्या शापमुक्तीसाठी ते तपश्चर्या केली. हां, तसं असेल. तिला नाही, चंद्राला मिळाला होता शाप. दक्षिणेश्वर स्थान शोधत आम्ही इथे आलो. इथे एक जुनी गढी आहे, ॲक्च्युली जुनी गढी आहे ही. त्याचे बुरुंज वगैरे असं छान, आणि खूप छान आश्रम असणार आहे इथे. पण इथे काहीतरी अशी घटना घडली की तो आश्रम बंद करून टाकलाय, आणि मंदिर, त्यामुळे मंदिराकडे जाता येत नाही. केल्यानंतर आपल्या मैयामध्ये चक्र विराजमान केलं. 7 दिवस चक्र गोल फिरत होतं आणि ते रक्त शुद्ध होईपर्यंत भगवान श्रीकृष्ण स्वतः इथे विराजमान झाले. कोणाचं शिशुपालाचा वध केल्यानंतर ते चक्र धुण्यासाठी इथे आले होते. आणि मैयामध्ये असं एक स्थान आहे की चक्र तयार झालेलं आहे तिथे, आणि तिथे ते 7 दिवस धुतलं जात होतं ते चक्र, आणि तोपर्यंत श्रीकृष्ण इथे राहिले होते, अशी इथली कथा आहे. रोहिणेश्वर महादेव. तिथून आम्ही खाली सामान ठेवून गेलो होतो दर्शनात, आणि हे गढीचे अवशेष आहेत. नवीन कापड घातली ना, कापड फाडणार नाही. तिकडे ते शिनोरचे मंदिर आहेत. आणि आता आम्ही मैयाच्या कडेने चालत चालत तिकडे जाणार. मैया किनाऱ्यात परत आम्ही महादेव मंदिरला आलो आहे. इथे छान घाट बांधलेला आहे, पण आम्ही अलीकडे आल्यामुळे अलीकडनंच एक रस्ता होता. भंडारेश्वर महादेव, भंडारेश्वर महादेव. खूप छान वटवृक्ष आहे. पाताळेश्वर, भांडारेश्वर, बरीच मंदिर आहेत. कुबेरेश्वर महादेव आणि नवग्रह मंदिर. ओम नमः शिवाय. हे पाताळेश्वर खोलामध्ये आहेत. सोन्याने मडवलेत. ओम नमः शिवाय, नमः शिवाय. भंडारेश्वर महादेव. भंडारेश्वर महादेव, स्वयंभू शिवलिंग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. विश्वनाथ महादेव. इथे पण 3 जीवपिंडी आहेत. हे स्थान आम्हाला लांबूनच अट्रॅक्ट करत होतं, कारण मोठा वटवृक्ष दिसतच होता.
पण खूपच छान आहे स्थान. 4 शिवमंदिर आहेत. जेवण आणि आराम झाल्यानंतर मैयाच्या किनाऱ्याने वाटचाल चालू आमची. अनुसूया, जिथे दत्त महाराजांचं जन्मस्थान असं सांगितलं जातं या भागामध्ये, तिकडे आमची वाटचाल चालू आहे. त्याच्या पुढे कुबेर भंडारी येतं. बघूया आता संध्याकाळपर्यंत आम्ही कुठे पोहोचतोय. मैयाच्या किनाऱ्याने रस्ता होता, पण एके ठिकाणी मैया इतकी किनाऱ्याला आहे आणि खोल आहे की आम्हाला तिथून वर चढून यावं लागलं. 71 वर्षाचे आजोबा आहेत हे नगरचे. आता एक एक मैया यायला लागल्यात तिथून. चढायला अवघड होतं, आता उतरायला काही नाही एवढं. नर्मदे हर. मैया नर्मदे हर. इकडे बघा. त्या सगळ्यांना चढवून मग आमचे नित्यानंद महाराज आले. आता काठाचा रस्ता संपला, पुढे कडेपर्यंत पाणी आहे. त्यामुळे आता इथून वर जायचं आहे. इथून वर गेल्यावर अनुसूया क्षेत्र येणार असं म्हणतात. दत्त महाराजांचं जन्मस्थान असं खूप ठिकाणी म्हणतात, पण इथेही अनुसूया क्षेत्र आहे. मंदिर आहे खूप सुंदर अनुसूया मातेचं. इथून आत्ताच आम्ही वर आलो होतो. तिथे गावात गेल्यावर आम्हाला तिकटा मेकटाच्या पुऱ्या आणि चहा वालबोग झाला. इतक्या टेस्टी बनवल्या होत्या, लोणच्याची गरजच लागली नाही. आता इथेच अंबिकेश्वर उर्फ सुवर्णेश्वर मंदिर आहे. इथे मारुती. गुणागार संसार. तुषार आदरी सांग. बोलायचं का मी असं? हो बोले. वाटलं तुम्ही सुरुवात केली आहे. नमामि शमीशा निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पम्. अनुसूया माता
चं मंदिर आणि तिकडे दत्त मंदिर आहे मागे. लोकल में चालू भी करती थी सूट भी नहीं जो पुणे से आए अभी इस साइड में ब्रह्माजी, सामने विष्णु भगवान है, ऊपर महादेव। ये मैया की तपोभूमि है। यहाँ मैया ने तपस्या की थी और अपने तप के बल से सिंह जी को बना दिया। यही स्थान है मैया का। मैया हमारे गुजरात में। अब आराम से बैठ जाओ, दर्शन कर लिए हैं सब, और खड़े खड़े होकर सुनने का इकडे ब्रह्मदेव अभी चलो जो बाकी है वो सब श्री अनुसूयांच्या आश्रमामध्ये गुरुचरित्रामध्ये जी गोष्ट आहे की ते तिन्ही देव बाळ झाले होते अनुसूयाच्या अपसामर्थ्यामुळे. ती घटना इथे घडली होती आणि तिन्ही देवांना सांगितलं की आता तुम्ही ह्याच माझे पुत्र म्हणून राहा, तेव्हा ते म्हणाले माझ्या गर्भातून तुम्ही प्रसवून या असं म्हणाले. त्यामुळे ती घटना जी आहे ती माहूरला, आपल्या महाराष्ट्रामध्ये माहूरला घडली. अत्रेश्वर महादेव, अत्रेश्वर महादेव. रणछोडदास म्हणजे विष्णुमूर्ती. रामानंद गुरु. महासती काली माता, जानू माता, श्री गुरुदेव दत्त, गायत्री माता, विश्वकर्मा भगवान. नर्मदा मातेचं मंदिर आहे.